तर चंद्रपुरातील काँग्रेस नगरसेवकांना भाजपकडून पद आणि कोट्यवधींची ऑफर दिली जात असल्याचा आरोप काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी केलाय। बेताल वक्तव्य करण्याचा संसर्गजन्य आजार काँग्रेसला झाला असल्याचा टोला भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांनी केलाय। नाही, सगळ्याबरोबरच आहे। सत्ता त्यांच्याकडे आहे, प्रचंड पैसा आहे, त्यातून त्यांनी मोठमोठ्या ऑफर या सगळ्यांना दिल्या आहेत। माझ्या कानावर जे काही ऑफर आहे तर माहितीप्रमाणे 1-1 कोटीची ऑफरसुद्धा दिल्याची माहिती माझ्याकडे आहे नगरसेवकांना, आणि पदही देण्याची ऑफर दिली आहे। त्यामुळं हे पद आणि पैसा यामुळं काय जादू होते हे आत्ता सांगणं कठीण आहे। किती त्याला बळी पडतात, बळी पडणार नाही, हे आज त्यावर बोलणं होणार नाही। नेते बेताल वागतात, बेताल बोलतात, जनतेच्या समोर जाताना कोणताही पुरावा न देता इतक्या हलक्या कानाचे असतात की कोणी असं म्हटलं त्यांच्याकडे येऊन, आता नेत्यांना कोणीही मूर्ख बनवू शकतो अशी वेळ नक्कीच आली आहे। एखादी आमची बहीण महापौर व्हायला असे पैसे देऊ शकेल का? पार्टी असे पैसे देऊ शकेल का? मला असं वाटतं की बेताल वक्तव्य करायचं ही एक नवीन सवय, विशेष करून हा जो संसर्गजन्य आजार आहे हा काँग्रेसला मोठ्या